कॅन्सर हिलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग. शरद पवारांनी शिवसेना फोडणाऱ्या शिंदेंचा सत्कार करायला नको होता. संजय राऊतांचा शरद पवारांवर हल्लाबोल. काल दिल्लीमधल्या साहित्य संमेलनात शरद पवारांकडून शिंदेंना पुरस्कार. शरद पवार यांनी शिंदेंचा नव्हे तर अमित शहांचा सत्कार केला. राजकारण आम्हालाही कळतं. शिंदेंच्या सत्कारावरून संजय राऊतांचा शरद पवारांना सूचक इशारा. साहित्य संमेलन हा दलालांचा अड्डा. संजय राऊतांचं वक्तव्य तर साहित्यिकांना दलाल म्हणणं हा साहित्यिकांचा अपमान. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांवर हल्लाबोल. शरद पवारांची भूमिका पटत नसेल तर संजय राऊतांनी महाविकास आघाडीमधून बाहेर पडावं. मंत्री शंभूराज देसाईंचा टोला. ठाकरे गटाच्या अंताची सुरुवात झाली. संजय राऊत राजकारणातील शकुनी. शिंदेंवर केलेल्या टीकेनंतर संजय शिरसाट यांचं प्रत्युत्तर. शहांवर बोलण्याइतकी संजय राऊतांची उंची नाही. राऊतांनी एक तरी निवडणूक जनतेमधून लढली का? हिंमत असेल तर त्यांनी विधानसभा लढवून दाखवावी. बावनकुळेंचं राऊतांना खुलं आव्हान. राजन साळवी उद्या शिवसेनेमध्ये प्रवेश करणार. ठाण्यामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश होणार. राजन साळवींकडून ठाकरेंच्या शिवसेनेच्या उपनेतेपदाचा राजीनामा. उदय सामंतांना शह देण्यासाठी राजन साळवींचा शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश होत असल्याचा विनायक राऊतांचा दावा. तर राजन साळवी माझे मित्र, उदय सामंतांची प्रतिक्रिया. पवार गटाचे आमदार उत्तम जानकर यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. उद्धव ठाकरेंनी ईव्हीएम बद्दलची माहिती जाणून घेतली. ईव्हीएम संदर्भात आंदोलन करणार. भेटीनंतर उत्तम जानकरांची प्रतिक्रिया. पुण्यामध्ये तानाजी सावंत यांच्या विरोधात ठाकरेंची शिवसेना आक्रमक. ऋषिकेश सावंत बँकॉक प्रकरणावरून गुन्हा दाखल करण्याची मागणी. रामराजे निंबाळकर यांच्याकडून मंत्रालयामध्ये अजित पवारांची भेट. रामराजेंनी भेटीवर प्रतिक्रिया देणं टाळलं. काही दिवसापूर्वी रामराजेंचे बंधू संजीव राजेंवर आयकर विभागाचे छापे. निवडणुकीमध्ये राजेसाहेब देशमुखांच्या बॉडीगार्डला धमकावल्या प्रकरणामध्ये कैलास फडवर गुन्हा. तब्बल 3 महिन्यांनी बीड पोलिसांना जाग. विधानसभेच्या मतदानादिवशी परळीमध्ये झाला होता राडा. अवादा कंपनीला मागितलेल्या खंडणी प्रकरणात सुदर्शन घुलेला 2 दिवसांची पोलीस कोठडी. संतोष देशमुख हत्या प्रकरणात सध्या घुले सीआयडीच्या ताब्यात. छत्रपती संभाजीनगरमध्ये महापालिका पथक आणि एमआयएमच्या कार्यकर्त्यांमध्ये तुफान राडा. अतिक्रमण हटाव कारवाईवरून नगरसेवक नासेर सिद्दीकींची महापालिका पथकाला शिवीगाळ. कार्यकर्त्यांकडून जप्त केलेल्या साहित्याची मोडतोड. अक्कलकुव्यामधल्या मदरशात 2 परदेशी नागरिक सापडले. पोलिसांकडून गुन्हा दाखल. विदेशी नागरिकांना आसरा देणाऱ्यांवर कारवाई करा. मंत्री नितेश राणे यांची मागणी. माघी पौर्णिमेच्या निमित्तानं मल्लंगगडावर यात्रा. दोन्ही शिवसेनेचे कार्यकर्ते सहभागी. पोलिसांचा कडक बंदोबस्त तैनात. मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली 7 वर्षांनंतर नाशिक महानगर प्राधिकरणाची बैठक संपन्न. बैठकीमध्ये 2027 मध्ये होणाऱ्या कुंभमेळ्याच्या नियोजनासंदर्भात चर्चा. मोफत योजनांमुळे लोकांमध्ये काम करण्याची इच्छा नसते. सुप्रीम कोर्टाकडून नाराजी व्यक्त. मोफत रेशन आणि पैसे वाटण्याच्या योजनांवर सुप्रीम कोर्टाची नाराजी. बहुप्रतीक्षित छावा चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वी विकी कौशल आणि रश्मिका मंदाना साई दरबारी. साईंचं दर्शन घेऊन छान वाटलं. रश्मिकाची मराठीमधून प्रतिक्रिया. इंग्लंड विरुद्ध तिसरा एकदिवसीय सामना. शुभमन गिलचं शतक तर विराट आणि श्रेयस अय्यरची अर्धशतकं. 46व्या षटकाअखेर 6 गडी गमावत भारताच्या 330 धावा. कॅन्सर हिलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग.